नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत वर्ग 10वीचा विज्ञान भाग 1 चा पेपर कशा पद्धतीने सोडवायचा, ज्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त मार्क या ठिकाणी घेऊ शकाल। त्यासाठी संपूर्ण प्रश्न उत्तरासहित कशा प्रकारे सोडवायचे हे या व्हिडिओमध्ये मी दिलेलं आहे। तर चला बघू बेटा, विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 चा हा पेपर हा पेपर 2022चा असल्यामुळे हा पेपर तुमच्या एक्झामसाठी पण खूप महत्त्वाचा आहे। कारण की तुम्हाला जर माहीत असेल तर बरेच जे नाही का प्रिव्हियस इयर जे क्वेश्चन पेपरमधले जे प्रश्न राहतात हे पुन्हा पुन्हा रिपीट होतात। त्यामुळे हा क्वेश्चन पेपर खूप चांगल्या प्रकारे करा, याच्यातले बरेच क्वेश्चन तुमच्या बोर्डच्या एक्झामला येऊ शकतात। तर सर्वात पहिले आपण माहिती बघू काय करायला लागते। पहा, सर्वात पहिला आहे सर्व प्रश्न सोडविणे आवश्यकता आहे। दुसरा आहे बेटा, गणकयंत्राचा वापर करता येणार नाही। गणकयंत्र म्हणजे काय, आपलं कॅल्क्युलेटरचा याच्यामध्ये यूज करता येत नाही। थर्ड आहे, प्रश्नाच्या उजवीकडे दिलेली संख्या पूर्ण गुण दर्शवते। तुम्ही बघा, कोणताही प्रश्न आहे त्याच्या या साईडला उजव्या साईडला 5 2 जे दिले राहते ते त्याचे मार्क असतात। त्यानंतर दिला बेटा, प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नाच्या उत्तराचे प्रश्न क्रमांक 1 मूल्यमापन केवळ प्रथम प्रयत्नातील पर्याय ग्राह्य धरून केले जाईल व त्यालाच गुण दिले जाईल। म्हणजे काय बेटा, हा प्रथम म्हणजे काय, आपला जे रिकामी जागा। तर तुम्ही बघितला असेल बरेच जण सांगतात की नाही का, पहिले एक रिकामी जागा लिहा, नंतर नाही का ते जर चुकल्या तर नाही का लास्टला पुन्हा वेगळ्या लिहा। म्हणजे 2-3 जागेवर जर तुम्ही रिकामी जागा लिहिल्या तर त्यापैकी जे बरोबर येईल त्याला मार्क देतात, पण हे चुकीचं आहे। याने काय सांगितलं, प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नाच्या उत्तराचा प्रश्न क्रमांक मूल्यमापन केवळ प्रथम प्रयत्नातील, म्हणजे तुम्ही सर्वात पहिले जे रिकाम्या जागा लिहिसाल तेच नाही का तुमच्या ग्राह्य धरण्यात येतील। त्यामुळे हे महत्त्वाचं आहे की तुम्ही जे रिकामी जागा लिहिसाल ते अचूकपणे लिहा, राईट करायला लागेल। पुन्हा पुन्हा जर राईट केल्या तर नाही का तुमचे नाही का मार्क नाही का नंतरचे कॅल्क्युलेट करणार नाही। थर्ड आहे, बहुपर्यायी प्रश्नाचे उत्तर लिहिताना उपप्रश्न क्रमांक लिहून त्यासमोर अचूक पर्यायाचे वर्णाक्षर लिहा। मी ना बऱ्याच वेळेस बोर्डाचे पेपर चेक करताना बघितले, बरेच स्टुडंट काय करतात की त्याचे ऑप्शन नाही लिहित, आपलं कोणता नंबर लिहित नाही। जसं हे जसं पहिल्यातला त्यानंतर दुसरा, पहिल्यातला ब क, हे तुम्हाला लिहायला लागते। हे जर नाही लिहिलं तर तुमचे जे नाही का तुम्हाला मार्क मिळणार ते मार्क मिळणार नाही। आणि लास्टला आवश्यक तेथे शास्त्रीय व तांत्रिकदृष्ट्या योग्य नामनिर्देशित आकृत्या काढा। जिथे तुम्हाला आकृत्या काढायची गरज आहे तेथे तुम्हाला आकृत्या काढायला लागणार। हे नाही का महत्त्वाचे, तर ही माहिती सर्वात महत्त्वाची आहे। तर चला बेटा, आता आपला इम्पॉर्टंट पेपरकडे वळू, कशा प्रकारे सोडवायचा। मी पूर्ण नाही का यामध्ये तुम्हाला PDF दिली आहे, तुम्ही बघून घ्या बेटा। तर बघा, PDF तयार केली आहे मी ना। तर पहा, पहिला प्रश्न, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्यायाचा क्रमांक लिहा। या टाईपचा तुम्हाला पहिला प्रश्न येईल, लक्षात ठेवा। या टाईपचा तुम्हाला प्रश्न येईल, हा राहील 5 मार्कचा, पहिला जो राहील 5 मार्कचा। आणि आणखी लक्षात ठेवा, सगळ्या मीडियमला, मराठी असो, सेमी इंग्लिश असो किंवा इंग्लिश मीडियम असो, सगळ्यांना या टाईपचाच पेपर येतो। फक्त काय होते की मराठी मीडियमला मराठीमध्ये राहतो आणि सेमी इंग्लिशला नाही का इंग्रजीमधून राहतो, आणि इंग्लिश मीडियमला इंग्लिशमधून, पेपर सेम राहतो। त्याने हा जो पेपर आहे, हा जो व्हिडिओ आहे, हा सर्वांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे बेटा। तर पहा, पहिले सोने विलेपन दागिने हे चे एक उदाहरण आहे। कशाचे उदाहरण आहे, तर पहा या टाईपचा आन्सर आहे। सोने विलेपन दागिने हे कशाचे, विद्युत विलेपनचे उदाहरण आहे। ते PDF तयार केले आहे। त्यानंतर नेक्स्ट, उपग्रह प्रक्षेपाचे कार्य च्या नियमावर आधारित राहते। तर या टाईपचा आन्सर लिहायला लागणार। उपग्रह प्रक्षेपाचे कोणत्या, न्यूटनचा गतिविषय तिसरा नियम। हे पहा, न्यूटनचा गतिविषय तिसरा नियम वर आधारित राहते। त्यानंतर नेक्स्ट, LPG मध्ये रिकाम जागा हा एक ज्वलनशील घटक असतो। LPG मध्ये कोणता राहतो बेटा, प्रोपेन। हा जो प्रोपेन आहे हा नाही का ज्वलनशील घटक असतो। त्यानंतर बहिर्गोल भिंगाचे नाभीय अंतर 25 सेंटीमीटर आहे, म्हणजे 25 सेंटीमीटर आहे, प्लसमध्ये आहे। तर भिंगाची शक्ती आहे, किती राहते भिंगाची शक्ती, सरळ इथं प्लस आहे म्हणजे काय राहणार, प्लसमध्येच राहणार बेटा। तर किती राहते भिंगाची शक्ती, यस, हे बघा
4.0 खाली आन्सर दिलेला आहे मी ना. त्यानंतर नेक्स्ट, शुभ्र प्रकाश पडला असता रंग सर्वात कमी वळतो प्रिझमवर पडलेला, तो कोणता वळतो बेटा? लाल. कोणता? लाल. त्यानंतर नेक्स्ट, आता यानंतर आपल्याला बघायचं आहे, बघा हा त्यामधील दुसरा प्रश्न आहे. खालील प्रश्न सोडवा. यामध्ये तुम्हाला 5 येतील बेटा. हे 5 मार्कासाठी येतील. प्रत्येक प्रश्नाला नाही का 1 मार्क राहील बेटा. आता लक्षात ठेवा. आणि हा 1 लाईनमध्ये लिहायचा राहतो. पहिला बघा, वेगळा घटक ओळखा या टाईपचा येईल. तर इथे दिलं आहे तुम्हाला इनसॅट, जीसॅट, IRS, PSLV हे दिलेलं आहे बेटा. तर याच्यातलं कोणतं आहे ना? PSLV हा तुम्हाला नाही का याचा आन्सर राहणार. सहसंबंध ओळखा हे पूर्ण लिहायला लागेल. अल्कली धातू, गण 1 कोणता आहे? अल्कली धातू राहतो. तर जसा गण 1 अल्कली धातू राहतो, तर हॅलोजन हा कोणत्या गणात राहतो? तो कोणत्या गणात राहतो? गण 70, म्हणजे त्याला गण 70, ग्रुप 70. त्यानंतर योग्य जोड्या जुळवा. तुम्हाला जोड्या जुळवायच्या आहे बेटा. पाण्याचा अपवर्तनांक किती असतो? तर आन्सरमध्ये बघा, पाण्याचा अपवर्तनांक राहतो 1.33. इथे लिहिलं आहे पाण्याचा अपवर्तनांक 1.33. यानंतर चौथा, चूक की बरोबर ते लिहा. विद्युत मोटार यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करते. हे कसं आहे बेटा? चूक आहे. कसं आहे? चूक. का? उलट आहे. विद्युत मोटार काय करते? विद्युत ऊर्जेचे रूपांतर कशात करते? यांत्रिक ऊर्जेमध्ये करते. म्हणून हे चूक आहे. यानंतर आता दिलेल्या रत्नसूत्राचे IUPAC नाव लिहा. इथे रत्नसूत्र आपण लिहिलंच नाही, तर मी प्रिंट मिस्टेक आहे. त्यानंतरचा नेक्स्ट, बघा यानंतर आता दुसरा प्रश्न येतो. शास्त्रीय कारणे लिहा. कोणताही पेपर असो, पेपर पॅटर्न सेमच राहतो, फक्त क्वेश्चन चेंज होता. तर शास्त्रीय कारणे लिहा. तुम्हाला येईल कोणतेही 2. आणि हे राहील बेटा तुम्हाला क्वेश्चन राहील 4 मार्कला. म्हणजेच कोणतेही 2 म्हणजे प्रत्येक प्रश्नाला किती मार्क राहणार? 2 मार्क राहणार. हा क्वेश्चन आहे तुमचा किती? 4 मार्क्सचा. तर बघा, गणामध्ये वरून खाली जाताना अणुत्रिज्या वाढत जाते. हा प्रश्न दिला आहे बेटा. आता पूर्ण एक्सप्लेन करणार नाही प्रश्न, काही की मग व्हिडिओ खूप मोठा आहे, तर समजून घ्या. गणामध्ये वरून खाली जाताना अणुत्रिज्या वाढत जाते. आता गण आले, वरून खाली जाणार, म्हणजे हा कोणतं चॅप्टर राहणार बेटा आपलं? यस, दुसरं कोणतं? मूलद्रव्याची आवर्ती वर्गीकरण. आता प्रश्न 2 मार्काचा आहे. हा प्रश्न 4 मार्काचा आणि प्रत्येकाला किती मार्क आहे? 2 मार्क आहे. आणि जर 2 मार्काचा आहे म्हणजे किती पॉईंट लिहायला लागणार तुम्हाला? 2. 1 आणि 2. हे 2 पॉईंट जर तुम्ही बरोबर लिहिले, तुम्हाला 2 पैकी 2 मिळून जाईल. त्यानंतर घड्याळ दुरुस्तीमध्ये साधी सूक्ष्मदर्शी वापरतात. जे आपले घड्याळ राहतात त्याच्याने काय दुरुस्त करण्यासाठी कोणती साधी सूक्ष्मदर्शी वापरतात. याचा आपल्याला लिहायचा बेटा शास्त्रीय कारण. हे पण किती मार्काला राहते? 2 मार्काला प्रश्न आहे. मग 2 मार्काला असल्यामुळे आपल्याला किती पॉईंट लिहायला लागणार? 2 पॉईंट. आणि धड्याचं नाव तुम्हाला कोणतं आहे बेटा? हे भिंग व त्याचे उपयोग, 7वा धडा. असे 2 पॉईंट लिहायचे. त्यानंतर खाद्यतेल दीर्घकाळ साठवण्यासाठी हवाबंद डबा वापरणे योग्य ठरते. जे खाद्यतेल आहे आपल्या घरी जे यूज करतो, ते दीर्घकाळ साठवायचं आहे, आपल्या बरेच दिवस ठेवायचं असेल तर तुम्ही बघितलं असेल, आपण त्याला कधीच उघडं नाही ठेवत. त्याला आपण नेहमी काय करत असतो बेटा? हवाबंद डब्यामध्ये पॅक करून ठेवतो असतो. तर काय याचं शास्त्रीय कारण लिहायचं? आता बेटा हे जे आहे, हा कोणता चॅप्टर आहे आपला? 8 नंबर म्हणला आहे बेटा. तर याचं बघा, 2 मार्काचा प्रश्न असल्यामुळे किती पॉईंट लिहायला लागणे? 2. ते ही पॉईंट लिहिली. त्यानंतर हा झाला बेटा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, खालील प्रश्नाचे उत्तर लिहा. कोणतेही 3. बघा हा प्रश्न येईल तुम्हाला 6 मार्क्ससाठी. 6 मार्क्ससाठी आहे. कोणतेही 3 आहे म्हणजे सरळ आहे की प्रत्येक याच्या 3 आहे म्हणजे प्रत्येक प्रश्नाला किती राहणार? 2 मार्क.
तर बा पहिला दिला, जर एका ग्रहावर एक वस्तू 5 मीटरवरून खाली येण्यास 5 सेकंद घेते असेल तर त्या ग्रहावरील किती गुरुत्वत्वरण किती राहील हे आपल्याला विचारलेलं आहे. तर बघा बेटा, आता गुरुत्वत्वरण आहे म्हणजे कोणता धडा राहणार आपला सर्वांचा आवडता पहिला कोणता, गुरुत्वाकर्षण. तर यामध्ये दिलं आहे. मग बघा हे इथं तुम्हाला प्रॉब्लेम दिलेला आहे, म्हणजे काय बेटा गणित सोडवायचं आहे. तर लक्षात ठेवा तुमच्या पेपरमध्ये गणितचं जास्त टेन्शन नाही घ्या. तुम्हाला एक ले झालं तर 2 त्यावरही तुम्हाला गणित विचारतं नाही. जर तुम्हाला येत असेल तर चांगलीच गोष्ट आहे, नसेल तर त्याच्या ऑप्शन म्हणल्यावर तुम्ही सोडू शकता. पण गणित राहणार कंपल्शन, एक किंवा 2 राहणार. त्यानंतर नेक्स्ट इथं सोडून दिलेलं आहे, बघून घ्या. होपच्या उपकरणाची नामदेशिक आकृती काढा. आता होपच्या उपकरणाची तुम्हाला आकृती काढायची आहे बेटा. आता ही झाली आकृती, 2 मार्काचा प्रश्न आहे. 1 मार्क राहील या आकृतीला आणि 1 मार्क राहील त्याच्या नावाला. तसं पाहिजे हे नाव दिलेलं आहे, हे नाव दिलेलं आहे, हे नाव दिलेलं आहे, हे नाव, याला 1 मार्क, असं नाही का 2 मार्क मिळून जाईल. त्या नाव पण खूप महत्त्वाचे असतात. यानंतर नेक्स्ट प्रकाशाच्या अपवर्तनाचे नियम लिहा. आता प्रकाशाच्या अपवर्तनाचे नियम लिहा हा कोणता चॅप्टर आहे बेटा आपला 6व्या नंबरचा. कोणते, प्रकाशाचे अपवर्तन. प्रश्न किती मार्काचा आहे, 2 मार्काचा. म्हणून इथे किती पॉईंट लिहायचे, किती लिहायचे नियम, 2 लिहायचे. 3 मार्काला जर हा प्रश्न विचारला तर 3 लिहायला लागेल. नंतरचा प्रश्न, खाली प्रश्नाचे उत्तरे लिहा. ॲल्युमिनियमच्या मुख्य धातुकाचे नाव लिहा. आपलं नाव लिहा एक सांगितलेलं आहे, मुख्य एकच धातू राहणार, मग त्याचं काय नाही बॉक्साईट, तुम्हाला 1 मार्क मिळाला. त्यानंतर ॲल्युमिनियम धातुकातील मृदा अशुद्धी लिहा. इथे पण मृदा अशुद्धी लिहायची. मग कोणती राहते, सिलिकॉन राहते, आयर्न. चॅप्टर नंबर कोणता आहे बेटा आपला 8 नंबरचा चॅप्टर आहे. वरच्या प्रश्नाला 1 मार्क आणि खालच्या प्रश्नाला 1 मार्क, असे किती मिळणार 2 मार्क. 1 लाईनमध्ये आन्सर लिहायला लागते. बरेच जण मुलं खूप डिस्क्रिप्शन म्हणून लिहितात, पण तेवढी लिहायची गरज नसते. नेक्स्ट बघा, खालील दिलेल्या फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमाच्या आकृतीचे निरीक्षण करून अ व ब ठिकाणी योग्य नामनिर्देश करा. पहा ही तुम्हाला आकृती दिलेली आहे प्रश्नामध्ये, हे आहे तुमचं उत्तर. पहा इथे एक बॉक्स दिलेला आहे आणि इथे एक बॉक्स आहे, या बॉक्सला 1 आणि या बॉक्सला 1, असे 2 मार्क. तर तुम्हाला जशी जमेल तशी नाही का तुम्ही डायग्राम करू शकता. असं नाही की यासारखी तुम्हाला आकृती जमेल, ज्या टाईप फक्त त्यासारखी दिसली पाहिजे तुम्हाला आकृती अशी काढायची. त्यानंतर हे बॉक्स म्हणल्याला महत्त्वाचे आन्सर आहे. जसं पाहिजे चुंबकीय क्षेत्राची दिशा, इथं विद्युतधारेची दिशा, याला महत्त्वाचे मार्क आहे. बरेच मुलं काय करतात की डायग्राम काढायला बराच वेळ घालतात, मग त्याच्यामुळे काय होते त्याचा वेळ जो वाया जातो आणि नंतर पेपर लिहिणं होत नाही. तर नॉमिनल डायग्राम काढू शकता. हे आपल्याला दिलं महत्त्वाचं काय, हे आणि हे 1 आणि 1 2 मार्क. त्यानंतरचा नेक्स्ट बघा, आता येतो बेटा तिसरा प्रश्न. हा राहतो 15 मार्कचा. हा राहतो 15 मार्कचा. किती सोडवायचे आहे, कोणतेही 5. कोणतेही जर 5 सोडवायचे म्हणजे प्रत्येक प्रश्नाला किती मार्क राहणार, 3 मार्क राहणार. तर बघा आता मग 3 मार्क आहे म्हणजे किती पॉईंट लिहायला लागणार मग तुम्हाला, यस 3 1 2 3. पहा काय म्हणते पहिला प्रश्न, मेंडलीवच्या आवर्त सारणीतील त्रुटी लिहा. आता मेंडलीवच्या आवर्त सारणीतील त्रुटी लिहा. ही पहिली त्रुटी, ही दुसरी त्रुटी, हे तिसरी त्रुटी. जास्त जर येत असेल तर जास्त पण लिहायची, कारण की एखादं दोन तुमचं चुकलं तर तुम्हाला तर बाकीचे नाही का ते कवर होऊन जातात पॉईंट. तर बा खाली प्रश्न उत्तर लिहा कोणते 5. हा जो आहे बेटा हा कोणता आहे, मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण, दुसऱ्या धड्यातला प्रश्न आहे. त्यानंतर दिलेल्या आकृतीशी संबंधित नियम लिहा. लक्षात ठेवा तुम्हाला नाही का बेटा तुमचं बघितलं ॲक्टिव्हिटी बेस म्हणजे डायग्राम देणं, चार्ट देणं, यावर क्वेश्चन खूप आहेत. म्हणजे यासाठी तुम्हाला नाही का विज्ञानचं तुम्हाला नॉलेज पाहिजे. जर नॉलेज असेल तर तुम्ही हे सोडू शकता. त्यामुळे पेपरला जायच्या अगोदर तुम्ही पूर्ण पुस्तक केअरफुली खूप काळजीपूर्वक जर वाचले तर तुम्हाला नाही का असे बरेच क्वेश्चनचे तुमचे आन्सर येऊ शकतात आणि तुम्ही जास्तीत जास्त मार्क लिहू. तर बघा खालील आकृतीत संबंधित नियम लिहा. आता हे नियम लिहा म्हटले तर बरेच जण नावं लिहितात. तर नियम म्हणजे काय, त्याच्यात जे कोणते आहेत ते लिहा. जसं बघा केपलरचा पहिला नियम हा काय आहे ते इथे लिहिलेला आहे. दुसरा नियम हा काय इथं लिहिलेला आहे. आणि त्यानंतर तिसरा नियम हा काय आहे ते लिहिलेला आहे. 3 मार्काला आहे, 3 नियम लिहायला लागेल. हा कोणता धडा आहे बेटा आपला, यस पहिला. खाली रासायनिक अभिक्रियाचे प्रकार ओळखा. आता याचे प्रकार ओळखायचे. 3 रासायनिक अभिक्रिया दिल्या, जसे ही पहिली दिलेली आहे बेटा. तुम्हाला माहिती आहे ही कोणती आहे, हा Fe इथे आला
आणि सी यू इकडे गेला म्हणजे कोणती आहे विस्थापन अभिक्रिया. डायरेक्ट नाव लिहायचं विस्थापन अभिक्रिया. 1 मार्क मिळून गेला तुम्हाला. त्यानंतर ही कोणती आहे संयोग अभिक्रिया. या दोन्हीचं मिळून इथे तयार झालं म्हणजे काय झालं दोघांचा संयोग. लिहिलं 1 मार्क. एवढं इझी आहे बेटा. त्यानंतर तिसरा याच्यातलाच कोणती आहे अपघटन अभिक्रिया. एकापासून 2 तयार होते म्हणजे कोणती होती अपघटन अभिक्रिया. असं डायरेक्ट आन्सर लिहिलं तुम्हाला तर पूर्ण मार्क मिळून जातात. नेक्स्ट आहे बेटा एका माध्यमात प्रकाशाचा वेग हा दिला आहे तुम्हाला असल्यास त्या माध्यमात निरपेक्ष अपवर्तनांक किती असेल. हा प्रश्न आहे बेटा. कोणता आहे गणिती उदाहरण आहे बेटा. तर आपल्याला लिहायचं आहे किती मार्काचा आहे 3 मार्कचा आहे. मग ह्या तुम्हाला प्रॉब्लेम पूर्ण सॉल्व करावा लागेल ना. इथे नाही का तुम्हाला लिहायला लागेल. बघा इथे युनिट लिहिलेलं नाही. याचं युनिट लिहिलं नाही पण जिथे नाही का युनिट राहते तिथे तुम्हाला युनिट लिहायला लागते. अदरवाईज तुमचे नाही का मार्क जातात. आता हे निरपेक्ष अपवर्तनांकला युनिट नसतात त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम राहत नाही. तर हा जो आहे बेटा हा कोणता धडा आहे आपला यस प्रकाशाचे अपवर्तन. कोणता 6वा धडा आहे बेटा. त्यानंतरचा नेक्स्ट पहा तुम्हाला वाटते की मराठी आणि हिंदीमध्ये मराठी हिंदी इंग्लिशमध्ये उतारा येतो पण लक्षात ठेवा आपल्या विज्ञानमध्ये पण उतारा येतो. पहा खाली उतार्याचे वाचन करा व विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर लिहा. पूर्ण उतारा वाचायचा. उतारामध्ये पूर्ण आन्सर राहतात. काही टेन्शन नाही घ्यायचं. पूर्ण उतारात आन्सर राहतात. आपल्या फक्त आन्सर लिहायचं. जसं पहा उष्णतेचे स्थानांतर कुठून कुठून होते तर उष्ण वस्तूकडून थंड वस्तूकडे उष्णता स्थलांतर होते. हे जे राहतात हे उतारात राहतात बेटा आन्सर. तर उतार केअरफुली वाचायचा आणि हे आन्सर नाही का लिहून टाकायचे. एवढंच लिहिलं झालं मार्क मिळाला. त्यानंतर नेक्स्ट पहा अशा स्थितीत आपल्याला उष्णतेचे कोणत्या तत्वाचा बोध होतो. तर उतारात तुम्ही जर बघितलं असं तिथं आहे उष्णता विनिमयाच्या तत्वाचा बोध होतो. त्यानंतरचं हे तत्व थोडक्यात कसे सांगता येईल सोपं आहे. उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता जर उष्ण वस्तूने जर गमावलेली उष्णता असेल तर त्याच्या इक्वल टू म्हणजे बरोबर काय राहते थंड वस्तूने ग्रहण केलेली उष्णता. तर हा जो आपला चॅप्टर आहे बेटा हा कोणता आहे 5वा. कोणता हीट. त्यालाच म्हणतो आपण उष्णता. यानंतरचा प्रश्न आहे बघा बहिर्गोल भिंगासाठी पुढील तक्ता पूर्ण करा. बरेच स्टुडंट काय करतात की पेपरमध्ये जेव्हा मी बोर्डचे पेपर चेक केले तर बघितलं की बरेच स्टुडंट काय करतात असा जर तक्ता दिला असं डायरेक्ट कॅन्सल आहे 10-1 नाही लिहायला लागेल बेटा. हा तुम्हाला जसा तक्ता दिला तसाच नाही का उत्तरामध्ये बी तक्ता लिहायला लागेल आणि जसे इथं जे दिलं आहे त्या टाईपचे जे पूर्ण जशाल तसं लिहिता इथं जे आन्सर आहे हे जे आन्सर इथं लिहायला लागेल आणि याच्या खाली थोडंसं असं करायला लागेल बेटा. तेव्हा हे अंडरलाईन करायला लागलं. इथं आन्सरच्या खाली अंडरलाईन केली. अशा प्रकारे लिहिले तर मार्क मिळतात. काही जण काय करतात पहिल्यातलं इथं आन्सर डायरेक्ट लिहितात आणि तक्ता लिहित नाही. त्यामुळे तुम्हाला बोर्डच्या पेपरला मार्क पडत नाही. यानंतरचं बेटा खाली संज्ञा स्पष्ट करा. आता संज्ञा स्पष्ट करा मग याच्याबद्दल माहिती लिहा. धातू विज्ञान धातुके मृता अशुद्धी प्रत्येकाला 1 मार्क आहे. हा कोणता आपला 8 नंबरचा चॅप्टर. आता थोडं फास्ट घेतो कारण की व्हिडिओ खूप मोठा होत आहे. अवकाश मोहिमाचे महत्त्व सांगा. किती मार्कला आहे 3 मार्कला आहे. मग किती पॉईंट लिहिले 1 2 3. 10वं चॅप्टर आहे आपलं. यानंतरचं ठीक आहे खाली प्रश्नाचे उत्तर लिहा. कोणते एक हा शेवटचा आहे बेटा. कोणते एक आहे हा आहे तुमचा 5 मार्क्सचा क्वेश्चन. म्हणजे कोणताही 2 देतील तुम्हाला आणि दोन्हीपैकी एक तुम्हाला सोडवावं लागेल. आणि लक्षात ठेवा तुम्ही बरेच पेपरचं बघितलं त्याच्यात बी डायग्राम टेबल ॲक्टिव्हिटी बेस तुम्हाला नाही का क्वेश्चन नाही का दिलेले आहे याच्यानं. त्यामुळे ॲक्टिव्हिटी बेस पण क्वेश्चन नाही का 5 मार्कला येतात. त्यामुळे केअरफुली करा. ते 5 मार्क्सचं आहे बेटा. पहा वरील आकृतीत दर्शवलेले यंत्र ओळखा. या यंत्राचा कार्य कोणत्या तत्वावर आधारित राहतो. अशा प्रकारे यावर नाही का प्रश्न विचारले जातात बेटा. हे इथे तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारले जातात. हे झालं पहिलं आणि त्यानंतर लास्ट या यंत्राचा उपयोग. सेकंड दिलेली रचना सूत्रावरून संतृप्त व असंतृप्त हायड्रोकार्बन ओळखा. म्हणजे सॅच्युरेटेड की अनसॅच्युरेटेड. जसं हा सॅच्युरेटेड आहे पहिला 1 मार्क मिळाला. त्यानंतर हा अनसॅच्युरेटेड असंतृप्त आणखीन 1 मार्क मिळाला. आणि त्यानंतर तुम्हाला हे आणखीन त्याच्याबद्दल नाही का यावर डिपेंड होता हा एक प्रश्न आणि यावर डिपेंड नाही का हा एक प्रश्न. तर थोडंसं फास्ट घेतलं तर इथं या प्रकारे नाही का आपला व्हिडिओ आज संपलेला आहे. आय होप तुम्हाला हे नाही काही समजलं असेल. जर तुम्हाला जर नाही का या आजच्या पेपरची जर PDF पाहिजे असेल तर या व्हिडिओमध्ये जे माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही नाही का मेसेज करू शकता. मी या पेपरची तुम्हाला पूर्ण PDF देईल. हा नाही का बेटा 2022चा पेपर आहे त्यामुळे हा
तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण की जे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर राहतात त्याच्यातून बरेच प्रश्न विचारतात. तर आय होप तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ चांगला वाटला असेल. जर माझा व्हिडिओ आजचा चांगला वाटला असेल तर तुम्ही नाही का बेटा याला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके बेटा, थँक्यू.